नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्सच्या फिजिक्समध्ये चॅप्टर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये आपण मागील भागामध्ये काही न्यूमेरिकल सॉल्व केले होते. आज आपण एक्झाम्पल नंबर 20 बघतो आहोत. 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर each of radius 0.1 mm coalesce into a single drop. Find the change in surface energy. Surface tension of water is 0.072 Newton per meter. आता आपल्याला टोटल नंबर ऑफ ड्रॉपलेट्स 27 दिलेले आहेत. 27 ड्रॉपलेट्स. ड्रॉपलेट्स म्हणजे छोटे छोटे थेंब. ते आहेत 27. हे 27 ड्रॉपलेट्स एकत्र येऊन एक मोठा ड्रॉप बनलेला आहे असं लक्षात ठेवा. कोलेस इनटू ए सिंगल ड्रॉप म्हणजे हे 27 ड्रॉपलेट्स एकत्र येऊन एक ड्रॉप बनला. मग नंबर ऑफ ड्रॉपलेट 27 आहेत लक्षात ठेवा. रेडियस ऑफ each droplet is 0.1 mm. चं रूपांतर मीटरमध्ये करायचं म्हणजे 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. सो रेडियस ऑफ each droplet will be 0.1 into 10⁻³ meter. Now let radius, this R capital, is radius of big drop. T is surface tension given 7.2 into 10⁻² Newton per meter. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला सरफेस टेन्शन दिले 0.072 न्यूटन पर मीटर. आपण जर हा डेसिमल 2 घर इथं आणला तर ते होणार 7.2. हा एक घर आणि अजून एक हा एक घर, असा हा डेसिमल मी 2 घर राईट हँड साईडला आणला. जर 2 घर मी राईट हँड साईडला आणला तर त्या ठिकाणी मी 10⁻² ने मल्टिप्लाय करणार आणि सरफेस टेन्शन मी लिहिणार 7.2 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. हे लक्षात ठेवा. नाउ व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप. जेव्हा 27 ड्रॉपलेट्स एकत्र येऊन एक ड्रॉप बनतोय, याचा अर्थ उघड आहे की व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप म्हणजे त्या सिंगल ड्रॉपचं व्हॉल्यूम हे 27 ड्रॉपलेट्सच्या व्हॉल्यूम इतकं असणार. कारण 27 ड्रॉपलेट्स मिळून एक बिग ड्रॉप बनलेला आहे असं आम्हाला सांगितलं. ह्या ड्रॉपची रेडियस आपण कॅपिटल आर मानली, ड्रॉपलेट्सची रेडियस आपण स्मॉल आर मानली, हे लक्षात ठेवा. आणि ड्रॉप किंवा ड्रॉपलेट्स म्हणजे थेंब हा स्पेरिकल असतो, हेही तुम्हाला माहित आहे. म्हणून आपण व्हॉल्यूम घेताना 4/3 पाय r³ घेतलं. दिस इज व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. आणि ज्याला आपण ड्रॉप म्हणूया, त्या ड्रॉपचं म्हणून रेडियस r कॅपिटल घेतलेला आहे. 27 इंटू व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉपलेट 4/3 पाय r³ दॅट इज स्मॉल r³, कारण ड्रॉपलेटची रेडियस स्मॉल r आहे. अशा रीतीनं 4/3 पाय will get cancelled. So r³ is equal to 27 small r³ एवढं शिल्लक राहील. मग आपण ह्याचं जर क्यूब रूट घेतलं तर r, याचं क्यूब रूट घेतलं तर 3, 27चं क्यूब रूट 3 आणि r³ क्यूब रूट r. दॅट मीन्स कॅपिटल R इज इक्वल टू 3 स्मॉल r. r ची किंमत तुम्हाला माहिती आहे. r इज इक्वल टू 0.1 इंटू 10⁻³ त्याला आपण 3 न मल्टिप्लाय केलं तर ते होणार 0.3
into 10 raised to minus 3 meter. Now change in surface area, that is dA आम्हाला शोधून काढायचा आहे. So surface area of 27 droplets minus surface area of big drop. So हा 27 मी इथं लिहिला. आता स्पियर, ड्रॉपलेट म्हणजे थेंब, थेंब म्हणजे स्पेरिकल, मग त्याची सरफेस एरिया स्पियरची फॉर्म्युला आहे 4πr². हा ड्रॉपलेट्स आहे म्हणून इथं मी स्मॉल आर घेतला. 4πr² हा स्पियरच्या सरफेस एरियाचा फॉर्म्युला. हे मायनस साईन. सरफेस एरिया ऑफ ड्रॉप याची रेडियस आहे कॅपिटल आर म्हणून 4πr² असं मी लिहिलं. 4π इफ यू टेक कॉमन फ्रॉम these two तर कंसात राहील 27, इथं राहील r², हे मायनस साईन, आणि इथं राहील कॅपिटल R². पण लक्षात ठेवा कॅपिटल आर ची किंमत होती 3r, 3 स्मॉल आर असं आपण लिहिलेलं आहे. हे या इथं कॅपिटल आर इज इक्वल टू स्मॉल 3r. म्हणून मी काय केलं, या आरच्या जागी 3r लिहिलं आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे या 3rचा स्क्वेअर लिहिला असं लक्षात ठेवा. मग स्क्वेअर केला, 3चा स्क्वेअर 9, r², 27r² मधून 9r² जर गेले तर खाली उरले 18r². आणि तोपर्यंत इथं पायची किंमत मी भरली 3.142. मी 4 × 3.142 हा प्रॉडक्ट केला, तो आला 12.568 आणि ही सबट्रॅक्शन आली 18r². मग 12.568 इंटू 18 इंटू ह्या r². स्मॉल आरची किंमत तुम्हाला माहिती आहे 0.1 इंटू 10 raised to minus 3 आहे स्मॉल आरची किंमत, आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. मग 12.568 इंटू 18 हा गुणाकार मी केला, तो आला 226.224 इंटू 0.1 चा स्क्वेअर केला मी. 0.1 चा स्क्वेअर म्हणजे 0.01 इंटू 10 raised to minus 3 चा स्क्वेअर केला मी. लॉ ऑफ इंडायसेसने हा गुणाकार करत असतो. 10 raised to minus 6. आता 226.224 इंटू 0.01 हा आपण गुणाकार केला, तर गुणाकार इतकाच येणार, फक्त डेसिमलचा फरक येणार. राईट हँड साईडकडून आपण डेसिमल मोजत येऊ, लेफ्टकडे जाऊ. 1 2 दोन घरांतर डेसिमल आहे, तर याला 1 2 3 म्हणजे या गुणाकाराला टोटल 5 घरानंतर राईट हँड साईडकडून लेफ्ट हँड साईडकडे जायचं, 5 घरानंतर डेसिमल द्यायचं. 1 2 3 4 5 आणि इथं डेसिमल द्यायचं म्हणजे 2.26224 असा गुणाकार येणार आणि इंटू हा 10 raised to minus 6 जसाच्या तसा. आता मित्रांनो आपल्याला चेंज इन सरफेस एनर्जी विचारलं होतं. मग चेंज इन सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला राहणार सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया, जी मगाशी आपण शोधून काढली DA, चेंज इन सरफेस एरिया. मग सरफेस टेन्शन T, चेंज इन सरफेस एरिया DA, किमती भरा T 7.2 इंटू 10 raised to minus 2 इंटू DA काय 2.26224 इंटू 10 raised to minus 6 मगाशी शोधून काढलं. मग 7.2 इंटू 2.26224 हे एकत्र घ्या आणि 10 raised to minus 2 आणि 10 raised to minus 6 यांचं लॉ ऑफ इंडायसेस नुसार घातांची बेरीज करा. -2 -6 दॅट इज -8. आता आपण हे लॉगच्या साह्याने सोडवणार. 10 raised to minus 8 तर आपण जसंच्या तसंच ठेवणार. लॉगच्या साह्याने सोडवणार कसं ते आपण बघूया. लॉग ऑफ 7.2 गुणाकार आहे म्हणून प्लस लॉग ऑफ 2.26224. आता आपण 7.2 चा लॉग बघणार. तत्पूर्वी
याची कॅरेक्टरिस्टिक आपण लिहिणार. पूर्णांकात एकच अंक आहे म्हणून एक न कमी, म्हणून कॅरेक्टरिस्टिक येणार 0. आता मी 72चा 0 मध्ये लॉग बघणार आहे. तर मित्रांनो, हा लॉगॅरिथम, ह्या लॉगॅरिथम मध्ये आपण 72चा 0 मध्ये लॉग बघणार आहोत. 72चा 0 मध्ये लॉग येतो 8573, म्हणून या इथं मी लिहिला 8573. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला याची कॅरेक्टरिस्टिक काढायची. याच्याही पूर्णांकात एकच अंक आहे म्हणून एक न कमी म्हणजे 0 ही त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. आता आपण 22चा 6 मध्ये आणि 2चा मेन डिफरन्स बघणार आहोत. हे बघा मित्रांनो, या लॉग मध्ये हा 22. आता 22चा आपण असं सरळ येणार आणि 6 मध्ये बघणार. तिथं आपल्याला लॉग दिसतो 3541 आणि आपण तसंच पुढे येऊन 2चा मेन डिफरन्स बघणार, तो येतो 4. मग हा 4 जर 41 मध्ये ॲड केला तर तो होणार 3545, म्हणून या इथं मी लिहिलं 3545. आता आपण या दोघांची ॲडिशन करणार. ती ॲडिशन येते 1.2118. दिस इज अँटीलॉग. मग आपण अँटीलॉगमध्ये 21चा एकामध्ये आणि 8चा फरक बघणार आहोत. तर अँटीलॉगमध्ये आपल्याला 21चा एकामध्ये म्हणजे इथं 16, 26 आणि तसंच पुढं आपण गेलो आणि 8चा फरक बघितला तर तो 8चा फरक दिसतो आपल्याला 3. हा 8चा फरक 3. हा 3 जर मी 26 मध्ये ॲड केला तर काय होईल? 16, 29. अशा रीतीनं हा अँटीलॉग झाला 16, 29. आता राहिला प्रश्न डेसिमल देण्याचा. तर आपण डेसिमल यानुसार देत असतो. अँटीलॉगमध्ये पूर्णांकात 1 हा अंक लिहिलेला आहे. 1 पेक्षा अजून एक घर जास्त म्हणजे 2 घरानंतर डेसिमल द्यायचं आणि अशा रीतीनं लेफ्ट हँड साईडनं 2 घरानंतर डेसिमल दिलं, ते झालं 16.29. सो दिस इज अँटीलॉग. आता आपल्याला या इथं हा जो गुणाकार आहे या इथं लिहायचं 16.29 आणि हा 10⁻⁸ मात्र जसाच्या तसा. आता आपण काय करणार, हा डेसिमल एक घर लेफ्ट साईडला नेणार. तो जर एक घर लेफ्ट साईडला लिहिला तर होईल काय, इथं आपल्याला 10⁻+1 लिहावं लागेल. हा तो -8 आहेच आहे. आपण डेसिमल एक घर लेफ्ट हँड साईडला लिहिला म्हणून इथं 10⁻+1 लिहिला. मग 1.629 इंटू आता 10⁻+1 आणि हा -8 दॅट इज 10⁻⁻7 होणार. 10⁻⁻8+1 म्हणजे -7 होणार जूल, बिकॉज दिस इज सरफेस एनर्जी, दॅट मीन्स जूल.